मी साहेबांचा सत्कार करण्यासाठी काटीन घोंगडे घेऊन या ठिकाणी साहेबांचा सत्कार करण्यासाठी या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय माधव तात्या निर्मळ उद्योजक आणि त्यांची संपूर्ण टीम ही काटीन घोंगडे घेऊन या ठिकाणी सत्कार करणार आहे। त्याचबरोबर लालासाहेब तिडके जिल्हा परिषद सदस्य, मिटन जाधव कैकाडी समाज ग्रामपंचायत सदस्य त्यांनी स्टेजवरती यायचं साहेबांच्या सत्कारासाठी। त्याचबरोबर बाळासाहेब सोनटक्के, विठ्ठल गोरे, आपल्या तेलगावच्या ऐतिहासिक नगरी धारूर तालुक्यामध्ये या रॅलीचं आगमन झालेलं आहे। मित्रांनो, गेल्या काही काळापासून या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम इथले प्रस्थापित पक्ष करीत आहे। मग कुणीतरी इथं भूमिका घेतली पाहिजे। या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूमिका कुणी घेत नाही, म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये भूमिका घेतली आणि इथला SC ST प्रमाणे इथलं ओबीसीचं आरक्षण देखील संविधानिक झालं पाहिजे। ही मागणी घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर देखील एक भूमिका घेतली होती। सगळे पाठीमागे हो, खाली निमंत्रण दिले। बसा खाली, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या, खाली बसून तो पण नाही चालू होता, चाल बसून घ्या, बसून घ्या खाली, बसून घ्या खाली, बस खाली, टाईट पॅन्ट असली तरी चालेल, बस खाली, खाली बसा, खाली बसा। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर देखील भूमिका घेतली होती की या महाराष्ट्रामध्ये अतिशय गरीब मराठा देखील आहे आणि या गरीब मराठ्याला देखील आरक्षण भेटलं पाहिजे। आम्ही कुणाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, परंतु इथल्या महाराष्ट्रामध्ये वेळेचे आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं निमंत्रण घेऊन ओबीसीच्या कार्यकर्त्याकडे, नेत्यांकडे आणि समाज बांधवांकडे जात होतो। त्यावेळेस अतिशय उत्साहाचं वातावरण या माजलगाव मतदारसंघामध्ये आणि आम्हाला ग्रामीण भागामध्ये पाहायला भेटलं। या ठिकाणी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, सरपंच आहेत, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी देखील। या क्षणी एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, प्रबुद्ध भारत। धन्यवाद अध्यक्ष। लागलीच्या ठिकाणी या माजलगाव मतदारसंघाचे नेते आदरणीय माधव तात्या निर्मळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे। आज
या तेलगाव नगरीमध्ये आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांचं सर्वप्रथम मी खूप खूप स्वागत करतो। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, वंचितचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, महाराष्ट्राचे नेते आणि उपस्थित या धारूर, माजलगाव आणि वडवणीचे सर्व वंचितचे पदाधिकारी आणि मित्रांनो, गेल्या वर्षभरापासून आदरणीय साहेब आपण या ठिकाणी पाहत आहात की या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आवाज या ठिकाणी दाबला जात होता। जे सौंदर्य या महाराष्ट्रामध्ये होतं ते वातावरण या ठिकाणी प्रोत्साहित करण्याचं काम काही लोकांनी या ठिकाणी केलं। आदरणीय साहेबांचं खऱ्या अर्थानं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो की आज आपण या महाराष्ट्रामध्ये जी या ठिकाणी ओबीसी बचाव, एसटी आणि एससी बचाव रॅली जी आपण या ठिकाणी काढलेली आहे आणि या वंचित लोकांना आपण या ठिकाणी जो त्यांचा दाबलेला आवाज या ठिकाणी आपण मोकळा करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करत आहात, त्याबद्दल आपल्या या महाराष्ट्राच्या जनतेकडून आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आणि निश्चित ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, यांचा जो श्वास आपण या महाराष्ट्रामध्ये मोकळा करत आहात ते सुद्धा एक अतुलनीय काम या ठिकाणी आपण या महाराष्ट्रामध्ये करत आहात। आदरणीय डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय मिळावा, त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आरक्षण दिलं। परंतु या महाराष्ट्रामध्ये काही जण आता या एसटी, एससी आणि ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचं काम करत आहेत। ती घुसखोरी आपण या ठिकाणी थांबवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आपण निश्चित करणार आहोत आणि बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते करणार आहोत। या ठिकाणी मी जास्त काही वेळ घेणार नाही, आपल्याला आदरणीय बाळासाहेब मार्गदर्शन करणार आहेत। परत एकदा आपण या बीड जिल्ह्यामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद तात्या। ओबीसी के सम्मान में बाला साहेब आंबेडकर मैदान में। यानंतर मी अविनाशजी भोसरीकर साहेब ओबीसी नेते यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। सर्व महामानवांना वंदन करून आज आपल्या तेलगाव मध्ये तमाम महाराष्ट्रातील ओबीसी, भटके, मुक्त, वंचित बहुजनांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, ओबीसी नेते रमेशजी बारसकर, सर्व या ठिकाणचे आमचे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, बांधवांनो, मी आपला अधिक वेळ घेणार नाही। मी एवढंच सांगणार आहे की तुम्हा ओबीसी, भटक्या, मुक्तांना ही शेवटची संधी आहे। जोपर्यंत आपण सत्तेमध्ये जात नाही तोपर्यंत काही महत्व नाही। सत्तेमधले मंत्री असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, किती आपले असले पण त्यांचे हातपाय बांधलेले आहेत। 2-4 आमदारांवर, 1-2 खासदारावर आपण काहीच करू शकत नाही। आपलं आरक्षण गेल्याच जमाय 57 लाख सर्टिफिकेट त्या ठिकाणी सरकारनं, फडणवीस सरकारनं वाटलेले आहेत। ना भाजप आमची आहे, काँग्रेस मुख गिळून गप्प आहे, उद्धव ठाकरेंना तर प्रश्नच माहित नसेल, शरद पवार तर आम्हाला आवासून गिळून टाकायला तयार झालेले आहेत। आमचा कोणताही पक्ष नाही राज्यामध्ये की जो आमचा प्रश्न सोडवू शकतो, जो आमच्या वर होणारा अतिक्रमण थांबवू शकतो। फक्त एक आणि एकच पक्ष आहे आणि एकच नेता आहे की जे आमच्या बाजूला आम्हाला सत्तेमध्ये नेऊ शकतात, ती सगळी व्यवस्था बदलू शकतात। पण तुम्ही आम्ही विश्वास ठेवायला तयार नाहीत, तुम्ही आम्ही विश्वास ठेवायला तयार नाहीत। गेली 40 वर्ष भारी बहुजन महासंघापासून वंचित बहुजन आघाडीपर्यंत ओबीसीला जर कोणी संधी द्यायची त्या ठिकाणी काम केलं असेल तर ते फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। लोकसभेला आपलं आरक्षण गेलं होतं लोकसभेच्या आधीच, पण तुम्ही काय केलं? त्या ठिकाणी 19 खासदाराचे 31 खासदार पाठवले, त्याचे
31 खासदार पाठवले. माझ्यासारख्या लिंगायताला नांदेडराव साहेबांनी उभं केलं, कुठं माळी उभं केला, कुठं धनगर उभं केला, कुठं वंजारी उभं केला, पण तुम्ही वंचित बहुजन आघाडीला त्यावेळेस मतदान केलं नाही आणि म्हणून ते लोक मध्ये गेले. आणि त्या ठिकाणी आपल्याला शेवटची संधी आहे, पाऊस येतोय, श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी मंचावर यावेत असं मी त्यांना निमंत्रण. पाऊस येतोय सर. धन्यवाद. यानंतर रमेशजी बारसकरचा थोडक्यात. आज या ठिकाणी आपल्या तेलगाव मध्ये ओबीसी यानंतर आदरणीय साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. पावसाची सुरुवात झालेली आहे. ओबीसीचं असणारं जे आरक्षण आहे हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर धोक्यात नाही हे आपण लक्षात घ्या. पण विधानसभा एकदा झाली की मग ते धोक्यात येईल अशी परिस्थिती आहे. ते यासाठी येईल की आपण जी मागणी मागतो, जनगणनेची मागणी आपण त्या ठिकाणी मागतो, त्या जनगणनेच्या मागणीला धरूनच धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सुप्रीम कोर्टाने दिलेला स्थगन आदेश जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत या ठिकाणचं आरक्षण लागू आहे की लागू नाही यात सध्या लागू आहे की नाही आहे? बंद आहे. का बंद आहे? तर कोर्टाने स्थगन दिलाय. का स्थगन दिलाय? तर जनसंख्या माहीत नाही म्हणून स्थगन दिलेलं आहे. तेच वापर असताना विधानसभेमध्ये केला जाईल, ठराव केला जाईल की जनगणना करून घ्या आणि जनगणना झाल्यानंतर त्याच्याबरोबर अजून एक ठराव होईल आणि तो म्हणजे जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. स्थगिती दिल्यानंतर मला अनेक जण म्हणतात की आपण कोर्टात जाऊ. मी त्यांना असताना म्हटलं की सुबू सोरेन नावाचा असणारा एक लोकसभेचा सदस्य होता. त्यांनी नरसिंहरावच्या काळामध्ये मतासाठी 30 लाख घेतले. कोणीतरी कोर्टात गेलं, कोर्टाने सीबीआयची चौकशी केली. सीबीआयने अहवाल कोर्टापुढे सादर केला की याच्या अकाउंटमध्ये 30 लाख मिळाले, यांनी मतदान काँग्रेसला केलेलं आहे. सगळे पुरावे कोर्टासमोर त्यांनी सादर केले आणि सादर केल्यानंतर कोर्ट असं म्हटलं की आम्ही काहीच करू शकत नाही. कोर्ट म्हटलं आम्ही काहीच करू शकत. का काहीच करू शकत नाही? तर संविधानाने सभागृहामध्ये जे चालतं, कामकाज जे चालतं, त्या सभागृहाच्या कामकाजाला कोर्टामध्ये चॅलेंज देता येत नाही किंवा कोर्टाला त्याच्यामध्ये हस्तक्षेपही करता येत नाही. आणि कोर्टाने जरी हस्तक्षेप केला तरी तो घटनेच्या विरोधात आहे असं त्या ठिकाणी कलम नमूद करण्यात आलेला आहे. आणि म्हणून उद्या का हा ठराव त्या विधानसभेमध्ये झाला तर सेन्सस जोपर्यंत होत नाही, जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आरक्षण लागू होत नाही. मग त्या जनगणना 5 वर्षात होईल की 10 वर्षात होईल याची गॅरंटी कोणाला आहे का? तर नाही. म्हणजे आपण कागदावरती आरक्षण आहे पण प्रत्यक्षात आरक्षण नाही अशी असणारी परिस्थिती होणार आहे. आता ही परिस्थिती थांबवायची असेल तर किमान 100 आमदार ओबीसीतले झाले पाहिजेत हे आपण लक्षात. हे 100 कशासाठी झाले पाहिजेत? तर उद्याच्या विधानसभेमध्ये ठराव आला, जनगणना मंजूर होईल पण स्थगिती नाकारल्या जाईल. ती नाकारता कधी येईल? की ज्यावेळेस ओबीसीचे आमदार आहेत त्यावेळेस. ओबीसीचे आमदार नसतील तर नाकारणार कोण? आणि म्हणून ही जनगणना एका बाजूला समाजामध्ये
जे विभक्तपणा आलेला आहे, की जरांगे पाटलांच्या मागणीला मराठा समाज आहे आणि जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्याला विरोध ओबीसी करतोय. हा राजकीय विरोध आहे. हा राजकीय विरोध राहिला अधिक आहे त्याच्यामध्ये, पण त्याला काही जण सामाजिक वलय देण्याचा प्रयत्न चाललाय. सामाजिक वलय देण्याचा प्रयत्न चाललाय आणि त्या सामाजिक वलयातून द्वेष पसरवण्याचा भाग चाललाय हे आपण लक्षात घ्या. मी आपल्या सगळ्यांना असताना विचारतो, आरक्षण देण्याचा अधिकार कोणाचा आहे? सरकारचा. तपासण्याचा अधिकार कोणाचा आहे? कोर्टाचा. आपल्या हातात काय? आपल्या हातात काय तर काही नाही. आपल्या हातात फक्त मतदान द्यायचंय, मत करण्याचं आहे. तेव्हा ओबीसीने आपलं आरक्षण वाचवण्यासाठी, ओबीसीने आपलं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीला मतदान केलं, एससी एसटीला मतदान केलं, काही फरक पडत नाही. पण सामाजिक सलोखा जो आहे तो गावामधला शहरामधला बिघडणार नाही, द्वेषामध्ये ते असताना परिवर्तित होणार नाही, याची दक्षता आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. मित्रो, उद्याचे हे 31 आणायचे असतील, उद्याचे असणारे 100 आमदार आपल्याला आणायचे असतील, तर आपण काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? जे कोणी बीजेपी मधले इथे कार्यकर्ते आहेत, उदाहरणार्थ बीजेपीला 100 जागा आल्या, तर भारतीय जनता पक्षामध्ये जे ओबीसीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी भांडण केलं पाहिजे की आम्हाला किमान 50 जागा तुम्ही आम्हाला दिल्या पाहिजे. प्रत्येक पक्षामध्ये त्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये भांडणं केली, झगडे केले, पक्षाला बदलवलं, तर 100 खासदार सहज जातील, 100 आमदार सहज जातील. आणि मग हा निवडून गेलेला आमदार आरक्षणाशी प्रामाणिक राहून तो आरक्षण वाचू शकतो हे लक्षात घ्या. एकटा दुखता तिथे जाऊन तिथे उपयोगी नाही. आणि या पक्षाने लोकसभेसारखं ओबीसीला उमेदवारीच दिली नाही, तर मग काय करायचं? त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. आणि त्याचा विचार करत असताना जो पक्ष आपल्याला उमेदवारी देईल, ओबीसीला असताना उमेदवारी देईल, एससी एसटीला उमेदवारी देईल, त्या पक्षाच्या बाजूने आपण उभं राहायचं हे आपण ठामपणे त्या ठिकाणी मानतो. पुन्हा प्रश्न राहतो तो जिंकण्याचा. पुन्हा प्रश्न राहतो तो जिंकण्याचा. मध्यंतरी असताना धनगर समाजाचं पंढरपूरला फार मोठं अधिवेशन झालं. 5 लाखाच्या वरती धनगर समाज उपस्थित होता. अटल बिहारी वाजपेयीला त्यांनी बोलवलं होतं आणि आदिवासींची धनगर समाजाला आदिवासींमध्ये घ्यावं ही त्यांनी मागणी ठेवली. आणि दुसरी मागणी ठेवली की आम्हाला असताना भारतीय जनता पक्षाचे जे खासदारकीचे उमेदवार असतील धनगर समाजाला उमेदवारी देण्यात यावी. 2 महिन्यानंतर इलेक्शन आलं, भारतीय जनता पक्षाची यादी जाहीर झाली आणि मला तेच धनगर कार्यकर्ते म्हणायला लागले की साहेब यादी जाहीर झाली पण आम्हाला उमेदवारी मिळालीच नाही. म्हटलं आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. म्हटलं कशी मिळणार? तो धनगर मेळावा होता. तुम्ही महाराष्ट्रातल्या धनगरांची ताकद दाखवली, तुम्ही एका मतदारसंघातली ताकद नाही दाखवली किंवा ओबीसी म्हणून ताकद नाही दाखवली. आणि धनगर समाज हा ओबीसीचा नेता आहे, वंजारी समाज हा ओबीसीचा नेता आहे, माळी समाज हा ओबीसीचा नेता आहे, हे जर तुम्ही दाखवलं असतं हे तुम्हाला घाबरले असते. तुम्ही एक काठी होता, मोडायला सोपं झालं. पण म्हटलं आपल्या व्यासपीठावरती तिथे वंजारी असतात,
वंजारी समाजाचा कार्यकर्ता, त्या व्यासपीठावरती माळी समाजाचा कार्यकर्ता, त्या व्यासपीठावरती भटक्या विमुक्तांचा कार्यकर्ता, त्या व्यासपीठावरती इतर सगळे असणारे लहान सुतार, कुंभार, लोहार, सोनार इथले कार्यकर्ते उपस्थित असते, तर संदेश काय गेला असता की धनगर समाजाने ओबीसीची मूठ बांधली आहे, धनगर समाजाने ओबीसीची मूठ बांधलेली आहे आणि ही मूठ आपल्याला आता तोडता येणार नाही, ही भीती त्यांना बसली असती आणि त्या भीतीपोटी त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिली असती. मित्रो, एकटे दुखते आपण गेलो तर आपल्याला कोणीच न्याय मिळणार नाही. आणि म्हणून 7 तारीख हा महत्वाचा दिवस कशासाठी ओबीसीसाठी आहे सांगा बरं. मंडल आयोग 7 ऑगस्टला विश्वनाथ प्रताप सिंगाने मंडल लागू झालं आणि त्याचा GRA काढला, त्याची अंमलबजावणी आज होते अशी असणारी, मी आजपर्यंत होते अशी असणारी परिस्थिती आहे, ती आजपर्यंत होते. आणि त्याच दिवशी या यात्रेची सुद्धा जाहीर सभेमध्ये रूपांतर आहे. जी चूक पंढरपूरला झाली ती पुन्हा आपल्याला करायची नाही. तेव्हा औरंगाबादच्या जाहीर सभेमध्ये हा ओबीसीचा वेगवेगळा घटक, आरक्षणवादीतला वेगवेगळा घटक हा व्यासपीठावरती आपल्याला असताना उभा करायचा आहे आणि लोकांमध्ये सुद्धा उभा करायचा आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी आपण ही ताकद दिली, मला काँग्रेस मधले असतील, बीजेपी मधले असतील, शिवसेनेमधले असतील, NCP मधले असेल, प्रकाशराव तुम्ही आमच्यावरती फार मोठी जबाबदारी टाकली, आम्ही भांडू शकत नाही, मान्य आहे. पण 7 ऑगस्ट इथे ओबीसी आणि आरक्षणवाद हा लाखाच्या ताकदीमध्ये उपस्थित राहिला, तर ज्या पक्षामध्ये ओबीसी आहे त्याला विचारलं जात नाही, त्याच्या पक्षामध्ये त्याला विचारला गेला जाईल आणि आरक्षण वाचवता येईल, हे आपण असताना लक्षात. आणि म्हणून हे लग्न कोणाचं आहे? ओबीसीच आहे. आता आपलं लग्न असल्यानंतर आपल्याला कोण असं अवतार देणार आहे का? गाडी देणार आहे का? जेवायला देणार आहे का? गाडी भाड्याला देणार आहे का? तर नाही. मग आपलं लग्न असेल तर आपल्याला काय करावं लागतं? स्वतःहून जावं लागतं. तेव्हा आपण आपल्या लग्नाला चाललोय, आपण आपल्या प्रश्नावरती चाललोय, आपल्या प्रश्न वाचवण्यासाठी चाललोय. तुमच्यापैकी कोणी कॉलेजला जाणार आहे का? आता याच्यानंतर ऍडमिशन कोणी घेणार आहे का? कोणी घेणार आहे का? का नाही घेणार? का नाही घेणार? तर तुमचं वय होऊन गेलं, तुमचं वय होऊन गेलं. तुम्हाला आता सरकारमध्ये नोकरी मिळणार का? नाही मिळणार. मग लढा कोणासाठी? या आपल्या मुलाबाळांच्या लेकरांसाठी आहे. आपल्याला अधिकार जो शाबूत ठेवायचा आहे तो आपल्या लेकरा बाळांचा असणारा अधिकार शाबूत ठेवायचा आहे. आणि म्हणून आपण 7 तारखेला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित राहाल ही अपेक्षा बाळगतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद साहेब. आपण मला 100 आमदार निवडून